हाय फ्रेंड्स, मी रंजना. रंजू अँड अनिल या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आता मान्सून आणि श्रावण महिना म्हटल्यानंतर बाहेर सगळीकडे हिरवंगार. मग माझी रेसिपीसुद्धा हिरवीगारच. काल रात्रीच ठरवलं आजचं जेवणासाठी हीच रेसिपी ठरली माझी. वांगी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन अर्धी कट करून तेल, मीठ आणि हळद घालून एका पातेल्यात शिजवून घेतलीत. ही आहे कोथिंबीर खूप सारी. याची आपल्याला चटणी बनवायची आहे. आलं, लसूण, मिरची, लिंबाचा रस आणि साखर ह्याची चटणी. आणि जरासं पाणी फिरवण्यासाठी झाली की चटणी. चटकन एक लाईक द्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कढईत तेल घालून घेतलं, जिरं, मोहरी, हिंगाची फोडणी. भात मीठ घालून कुकरला शिजवून घेतला आहे. तर काजू घालून घेऊ, परतून घेऊ. लगेच मटार घालणार आहोत, कांदा घालणार आहोत. हे सुद्धा छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून. पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे तुम्हाला कळेल कसं बनवलं ते. अर्धवट सोडू नका प्लीज प्लीज प्लीज. कांदा व्यवस्थित झाला, जी बनवली आहे चटणी ती घालून घेऊ आणि परतून घेऊ, म्हणजे मिक्स करून घेऊ कांद्यामध्ये. भात, चटणी आणि वांगी याच्या सगळ्या ह्याच्यात मीठ घातलं आहे. मसाला घालून घेतला. हळद मात्र घालू नका, कारण आपला हिरवा कंच कलर राहायला पाहिजे. आता शिजवलेला भात जो आहे तर आपण ह्याच्यात घालून घेऊ आणि चव घेऊन बघू. काही कमी असेल तर घालूया. माझ्या ह्याच्यात थोडीशी साखर आणि मीठ कमी होतं, मी ते घालून घेतलं. मिक्स करून वांगी ठेवून घेतली. मस्त दिसते आहे. काय म्हणता, तुम्हाला पण आवडली? मग ही रेसिपी तुमच्याचसाठी आहे. अशी सुंदर रेसिपी घेऊन येते. परत भेटूया. तोपर्यंत